नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण काल एक व्हिडिओ टाकलेला होता, पण त्याच्यामध्ये अशी एक प्रॉब्लेम आला की त्याच्यामधला जो आवाज आहे तो कमी येतो आहे असं मी ऐकलं. तर त्याच्यामुळं मी आता डबल नवीन तोच व्हिडिओ बनवते. म्हणजे काही क्वेश्चन आपले राहिलेले होते, 40च घेतलेले होते, त्याचे पुढचे आपण आज पूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत, पूर्ण घेणार आहोत. त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगायची आहे, कोणाला जर ही PDF हवी असेल, तर तुम्हाला बघा, ही PDF फक्त तुम्हाला 5 रुपये द्यावे लागणार आहे मला, कारण मला सुद्धा मेहनत लागते मित्रांनो. 5 रुपयामध्ये तुम्हाला ही PDF मिळेल. ह्या PDF मध्ये 70 प्रश्नाची PDF मिळेल तुम्हाला. त्याची तुम्ही झेरॉक्स काढू शकता. ठीक आहे. PDF जर हवी असेल तुम्हाला तर ह्या नंबरवरती तुम्ही काय करा, फोनपेवरती पाठवून द्या. फोनपेवरती टाका या नंबरवरती, आणि फोनपेवरती टाकल्यानंतर काय करा, तुम्ही व्हॉट्सॲपला मला आपलं काय म्हणतात त्याला, आपलं स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला झेरॉक्स मिळून जाईल. आणि दुसरी गोष्ट, या नंबरवर कॉल करू नका, हा माझ्याजवळ नंबर नसतो, हे लक्षात राहू द्या. तुम्हाला PDF हवी असेल, PDFसाठी तुम्ही फक्त 5 रुपये फक्त तुम्हाला PDF हवी असेल, घ्यायची असेल तरच घ्या. तुम्हाला असं वाटत असेल ही महत्त्वाची आहे तरच घ्या, नाही तर घेऊ नका. आपल्या व्हिडिओमध्ये तर आहेच तशी, टेन्शन घेऊ नका. दुसरी गोष्ट, तुम्ही PDF घेसाल आणि तुम्हाला काहीच फायदा नाही झाला, एकाही प्रश्नाचा फायदा नाही झाला तुमच्या पेपरमध्ये, तर त्याला मी जबाबदार राहणार नाही. PDF घ्यायची असेल तर घ्या, मी मेहनत घेतोय, झाला फायदा तर झाला, नाही झाला त्याला मी जबाबदार राहणार नाही. चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक मिनिट. ठीक आहे. आता कमीत कमी 15-20 जणांनी PDF घेतलेली आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. चला, पहिला प्रश्न आहे आपला, सिमेंट कॉन्क्रीटची ताकद प्रामुख्याने कशावर अवलंबून असते? सिमेंट कॉन्क्रीटची जी ताकद असते, आपला हा तिसरा टाईप आहे आपला हा. आपल्याला जो जिल्हा परिषदनं सुधारित अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यामधला 3 नंबरचा टॉपिक आपला चालू आहे. पहिला आपण ब्रिक घेतला, त्यानंतर रबल मेजनरी घेतला. याच्याही PDF लागल्या तर याच्यासुद्धा तुम्हाला प्रति PDF 5-5 रुपये तुम्हाला द्यावे लागतील, तरच तुम्हाला ह्या PDF मिळतील, तशा तुम्हाला भेटणार नाही. एक तुमच्याकडून आर्थिक मदत म्हणून असं समजा. तुम्ही मला चहा पाजताय, आहे की नाही, असं समजून तुम्हाला जर हवे असतील तर मी देऊ शकतो. ठीक आहे. फक्त मला टाकताना स्क्रीनशॉट टाकताना सांगा की झेरॉक्ससाठी पाहिजे असं सांगा, तर तुम्हाला भेटेल. कारण याची जी साईज आहे ती मी खूप वाढवलेली आहे. म्हणजे तुम्हाला जर ही जर PDF तुम्ही झेरॉक्स काढायला असाल तर जवळजवळ 35 ते 40 पेजेस तयार होतील, हे लक्षात ठेवा. चला सुरू करूया आपण. तर सिमेंट कॉन्क्रीटची ताकद प्रामुख्याने कशावर अवलंबून असते हे आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, सिमेंट कॉन्क्रीटची जी ताकद असते प्रामुख्याने सिमेंट वॉटर रेशोवरती अवलंबून असते, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. दुसरा प्रश्न आहे आपला, सिमेंटला ताकद देणारा घटक आहे. सिमेंटमध्ये असा कोणता घटक असतो जो सिमेंटला ताकद देतो? द कॉन्स्टिट्युएंट विच इम्पार्ट स्ट्रेंथ टू सिमेंट इज. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, सिलिका. सिलिका काय करतो? सिमेंटला ताकद देण्याचं काम करतो, हे लक्षात राहू द्या. त्यानंतरचा प्रश्न घेऊया आपण 3 नंबरचा. जास्त प्रमाणात सिमेंट नादुरुस्त करते आणि सिमेंटचा विस्तार आणि विघटन करण्यास कारणीभूत ठरते असा घटक कोणता आहे? द इन एक्सेस मेक द सिमेंट अनसाउंड अँड कॉज द सिमेंट टू एक्सपॅन्ड अँड डिस्टिंग्रेट. असा खालीलपैकी कोणता घटक आहे ज्याचं प्रमाण वाढल्यानंतर सिमेंट एक तर खराब होऊ शकतं, ते आपण वापरू शकणार नाही, असा घटक कोणता आहे? तर मित्रांनो, त्याचं उत्तर आहे ए नंबरचं, लाईम. त्यानंतर बघा, चौथा प्रश्न आहे आपला. चौथा प्रश्न घेऊया आपण. सिमेंटमध्ये अतिरिक्त सिलिका, एक्सेस सिलिका इन सिमेंट काय करते नेमके? सिमेंटमध्ये जर सिलिका जास्त झाली तर काय होतं नेमकं? सेटिंग वेळ वाढवते, इन्क्रीज द सेटिंग टाईम, सिमेंटचा सेटिंग टाईम वाढवते का सेटिंग वेळ कमी करते? डिक्रीज द सेटिंग टाईम. सिमेंटची ताकद कमकुवत करते, विकनेस द स्ट्रेंथ ऑफ सिमेंट, सेटिंग वेळेवर परिणाम होत नाही, डज नॉट इफेक्ट द सेटिंग टाईम. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. जर सिमेंटमध्ये अतिरिक्त सिलिका झाली तर सेटिंग वेळ वाढते, इन्क्रीज द सेटिंग टाईम, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न घेऊया आपण, 5वा प्रश्न. सिमेंटचा रासायनिक घटक जो सिमेंटला द्रुत सेटिंग गुणधर्म प्रदान करतो. द केमिकल इन्ग्रेडियंट ऑफ सिमेंट विच प्रोव्हाइड क्विक सेटिंग प्रॉपर्टी टू द सिमेंट एज. खालीलपैकी असा कोणता घटक आहे जो सिमेंटला क्विक सेटिंग प्रॉपर्टी प्रोव्हाइड
करतो. तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं. ॲल्युमिनामुळं काय होऊ शकतं, सिमेंट क्विक सेट होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणता घटक आहे जो सिमेंटमध्ये रिटार्डर म्हणून वापरला जातो? विच ऑफ द फॉलोइंग इज नोन कॉमनली यूज ॲज रिटार्डर इन सिमेंट? रिटार्डर म्हणून खालीलपैकी कोणत्या घटकाचा वापर केला जातो? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं जिप्सम. जिप्समचा वापर काय केला जातो? रिटार्डर म्हणून केला जातो. तसा कॅल्शियम सल्फेटचा सुद्धा वापर केला जातो, पण कॉमनली सर्वसामान्यपणे जिप्समच वापरतात, हे लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. सिमेंटमध्ये जिप्सम का मिसळतात? सिमेंटमध्ये जिप्सम का मिसळतात? जिप्सम इज ॲडेड इन सिमेंट टू. जिप्सम सिमेंटमध्ये का ॲड केलं जातं? तर इन्क्रीज इट्स इनिशियल सेटिंग टाईम, की जिप्सम सिमेंटचा इनिशियल सेटिंग टाईम वाढवतं. डिक्रीज इट्स इनिशियल सेटिंग टाईम, कमी करतं. इन्क्रीज इट्स कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, त्याची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ वाढवतं. इन्क्रीज इट्स बॉन्ड स्ट्रेंथ, का त्याची बॉन्ड स्ट्रेंथ वाढवतं. तर मित्रांनो 7 नंबरचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, इन्क्रीज इट्स इनिशियल सेटिंग टाईम. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. आवाज नाही आला तर मला डबल सांगत असं. त्यानंतर बघूया आपण प्रश्न 8वा. इफ्लोरेसेन्स इन सिमेंट इज कॉज ड्यू टू एक्सेस ऑफ. इफ्लोरेसेन्स होणे म्हणजे काय होणे, की सिमेंटवरती एक पांढरा थर जमा होतो. तर तो कशामुळं होतो, कोणत्या घटकामुळं होतो? तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे आपलं डी. अल्कलाईचं जर प्रमाण वाढलं तर सिमेंटमध्ये इफ्लोरेसेन्सचा धोका तयार होतो. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. 9वा प्रश्न आहे आपला. पोर्टलँड सिमेंट तयार करण्यासाठी 4 सर्वात महत्त्वाचे साहित्य कोणते आहे? द 4 मोस्ट इम्पॉर्टंट मटेरियल दॅट गो टू मेक पोर्टलँड सिमेंट आर. तर मित्रांनो कोणते 4 महत्त्वाचे घटक आहे पोर्टलँड सिमेंट तयार करण्यासाठी? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. लाईम, सिलिका, ॲल्युमिना आणि आयरन ऑक्साईड हे 4 महत्त्वाचे घटक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. व्हॉट इज द फंक्शन ऑफ जिप्सम इन सिमेंट? सिमेंटमध्ये जिप्समचं मुख्य कार्य काय आहे? 10 नंबरचा प्रश्न आहे आपला. तर ह्याचं उत्तर मी आत्ता 5वा 6वा प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. 10 नंबरचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे जर तुम्ही आता अभ्यास करत असाल तर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. साधारण पोर्टलँड सिमेंटच्या कणांचे विशिष्ट गुरुत्वाकर्षण किती असते? द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ पार्टिकल ऑफ ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट इज अबाउट. साधारण पोर्टलँड सिमेंटचे जे कण असतात त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते मित्रांनो? तर त्याचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं 3.15 एवढी त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते. 12वा नंबरचा प्रश्न बघूया आपण. द ॲपॅरेटस यूज फॉर फाइंडिंग द सेटिंग टाईम ऑफ सिमेंट इज. सिमेंटची सेटिंग वेळ शोधण्यासाठी वापरलेले उपकरण कोणते? सिमेंटच्या सेटिंग टाईम शोधण्यासाठी कोणतं ॲपॅरेटस वापरतात, कोणतं हे वापरतात, लक्षात घ्या. तर 12 नंबरचं मित्रांनो उत्तर आहे आपलं विकॅट ॲपॅरेटस, हे लक्षात ठेवा. ए नंबरचा उत्तर आहे आपलं विकॅट ॲपॅरेटस. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण 13 नंबरचा. द ले चॅटेलियर ॲपॅरेटस इज यूज टू. ले चॅटेलियर उपकरण निर्धारित करण्यासाठी वापरले जातं. ले चॅटेलियर नावाचं एक उपकरण असतं, ॲपॅरेटस असतं, ते कशासाठी वापरतात सिमेंटमध्ये? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं डी. सिमेंटची साऊंडनेस चेक करण्यासाठी ले चॅटेलियर उपकरण वापरल्या जातं, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. द ब्लेन्स ॲपॅरेटस इज यूज टू डिटरमाइन. सिमेंटमध्ये ब्लेन्स नावाचं एक उपकरण असतं, ते सिमेंटमध्ये काय शोधण्यासाठी वापरल्या जातं? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं फाईननेस ऑफ सिमेंट. असाच प्रश्न PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पडलेला होता. त्याचं उत्तरही फाईननेस होतं. तर तुम्हाला जर ब्लेन ॲपॅरेटसवरती आला तर लक्षात ठेवा त्याचं उत्तर फाईननेस आहे. साऊंडनेससाठी ली चॅटेलियर करतात, हे लक्षात ठेवा. सेटिंग टाईम ऑफ सिमेंटसाठी तुम्हाला पहिलं सांगितलं मी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. पिक अप द करेक्ट प्रॉपर्शन द केमिकल इन्ग्रेडियंट ऑफ सिमेंट. सिमेंटच्या रासायनिक घटकांचे योग्य प्रमाण बघा. खालीलपैकी कोणतं योग्य प्रमाण आहे ते सांगा. तर मित्रांनो त्याच्यामध्ये लाईम किती हवे आपल्याला, सिलिका किती पाहिजे, ॲल्युमिना किती पाहिजे आणि आयरन ऑक्साईड किती पाहिजे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. लाईम आपल्याला 63 पाहिजे, सिलिका 22 पाहिजे, ॲल्युमिनाचं प्रमाण 6 आणि आयरन ऑक्साईडचं प्रमाण 3 पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. सिमेंटच्या रासायनिक घटकाची किमान टक्केवारी किती असते? द मिनिमम पर्सेंटेज ऑफ केमिकल इन्ग्रेडियंट ऑफ सिमेंट इज. म्हणजे सिमेंटमध्ये
खालीलपैकी असा कोणता घटक आहे दिलेल्यापैकी त्याचं प्रमाण कमी असतं? तर मित्रांनो 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आपलं ए, मॅग्नेशियम ऑक्साईडचं प्रमाण कमी असतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. 17वा प्रश्न आहे आपला. द मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ केमिकल इन्ग्रेडियंट ऑफ सिमेंट इज दॅट ऑफ. पहिलं आपण कमी कोणतं प्रमाण असतं, तर आता जास्त कशाचं प्रमाण असतं? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं लाईम. आपण आत्ताच बघितलं की 63% लाईम असतं सिमेंटमध्ये. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. 18वा प्रश्न आहे आपला. द मिक्सचर ऑफ डिफरंट इन्ग्रेडियंट ऑफ सिमेंट इज बर्न ॲट. सिमेंटच्या विविध घटकांचं मिश्रण किती डिग्री सेल्सिअसपर्यंत जाळलं जातं? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं 1400 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाळलं जातं. लक्षात ठेवा, बर्न केलं जातं, भाजलं जातं. त्यानंतर बघा सिमेंटमध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट असतात. लाईम 60 ते 66% असतं, सिलिका 17 ते 25%, ॲल्युमिना 3 ते 8%, आयरन ऑक्साईड 0.5 to 6, मॅग्नेशिया 0.1 to 4 आणि जिप्सम 3 ते 4%. जिप्समचा फुल फॉर्म आहे, तर हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. शोषलेल्या आर्द्रतेचे किती टक्के प्रमाण ओलांडल्यास सिमेंटची निरुपयोगी ठरते? सिमेंट म्हणजे शोषलेल्या आर्द्रतेचे किती टक्के प्रमाण ओलांडल्यास सिमेंट निरुपयोगी ठरते? द सिमेंट बिकम युजलेस इफ इट्स ॲब्झॉर्ब मॉइश्चर कंटेंट एक्सीड. जर सिमेंटनं इतक्या टक्क्यापेक्षा जास्त जर मॉइश्चर म्हणजे आर्द्रता जर शोषली तर ते सिमेंट आपण युजलेस समजतो, त्याला आपण वापरू शकत नाही. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं ए, 5% पेक्षा जास्त जर आर्द्रता शोषली तर ते सिमेंट निरुपयोगी ठरतं, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. पाणी सिमेंट गुणोत्तर हे प्रमाण आहे. वॉटर सिमेंट रेशो इज द रेशो ऑफ. पाणी सिमेंट गुणोत्तर कसं असतं? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं. एक मिनटं. पाणी सिमेंट गुणोत्तर हे प्रमाण आहे, तर ते वॉटर टू सिमेंट बाय व्हॅल्यूम आहे का सिमेंट टू वॉटर बाय वेट आहे की वॉटर टू सिमेंट बाय वेट आहे की सिमेंट टू वॉटर बाय व्हॅल्यूम आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आपल्याला आहे हे सी नंबरचं आहे. लक्षात ठेवा, वॉटर टू सिमेंट बाय वेटनुसार आहे, डी नंबरचं नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. पाणी सिमेंट प्रमाण सामान्यतः कशामध्ये व्यक्त केले जाते? वॉटर सिमेंट रेशो इज युजली एक्सप्रेसेस. प्रति बॅग सिमेंट लिटर पाणी आवश्यक आहे. लिटर ऑफ वॉटर रिक्वायर पर बॅग सिमेंट. ठीक आहे, मी आता डायरेक्ट उत्तर सांगतो कारण एवढे प्रश्न घेणं आणि बोलणं शक्य नाही. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं प्रति किलो सिमेंटसाठी लिटर पाणी लागते, तर लिटर ऑफ वॉटर रिक्वायर पर के सिमेंट, तर बी नंबरचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. टिकाऊ कॉन्क्रीटसाठी किमान पाणी सिमेंट प्रमाण आहे. 21 नंबरचा प्रश्न आहे आपला. द मिनिमम वॉटर सिमेंट रेशो फॉर ड्युरेबल कॉन्क्रीट इज. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं 0.4. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण 22 नंबरचा. फॉर अ कॉन्क्रीट मिक्स 1:3, 3:6 and water cement ratio 0.6 both by weight, the quantity of water required per bag is. कॉन्क्रीट मिश्रणासाठी 1:3, 3:6 आणि पाण्याचे सिमेंट प्रमाण हे 0.6 दोन्ही वजनानुसार जर घेतले तर प्रति पिशवी पाण्याचे प्रमाण किती किलो असणे आवश्यक आहे? तर मित्रांनो 22 नंबरचं प्रश्नाचं उत्तर आहे आपलं 14 किलो आपल्याला असणं आवश्यक आहे, लक्षात ठेवा. 23 नंबरचा प्रश्न बघूया आपण. एक मिनटं. 500 किलो सिमेंट हायड्रेट करण्यासाठी किती पाणी आवश्यक आहे? 500 किलो सिमेंट हायड्रेट करण्यासाठी किती किलो म्हणजे 500 किलो सिमेंट हायड्रेट करण्यासाठी किती पाणी आवश्यक आहे असा प्रश्न आहे. हे ऑप्शन थोडेसे हे झालेले. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं 130. त्यानंतरचा प्रश्न घेऊया आपण. इफ वॉटर रिक्वायर फॉर 1 बॅग ऑफ सिमेंट इज 30 लिटर, द वॉटर सिमेंट रेशो इज. एक बॅग सिमेंटसाठी 30 लिटर पाणी आवश्यक असल्यास पाण्याचे सिमेंट प्रमाण किती असेल? तर आता वरती आपण बघितलं की 0.60पर्यंत असते, हे ध्यानात ठेवा. एक बॅग असेल आणि एक बॅगीमध्ये 50 किलो असतं. ठीक आहे, एका बॅगीमध्ये 50 किलो एवढं हे असतं आणि 30 सांगितलेलं आहे आपल्याला, बरोबर. तर आपल्याला 30/50 करावं लागेल. ओके, म्हणजे 30/50 करावं लागेल आपल्याला. तर 0 पॉईंट दिल्यानंतर 6, तर आपल्याला 0.6 म्हणजे 0.60 आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण.
विच वन ऑफ द फॉलोविंग इज मॅक्झिमम हावरली कन्झप्शन ऑफ मॅक्झिमम डेली डिमांड. खालीलपैकी कोणतं जे घंट्याला म्हणजे तासाला आपल्याला कन्झप्शन करावं लागतं, घ्यावं लागतं डेली डिमांडनुसार काय आहे? तर त्याचं उत्तर आहे डी नंबरचं 1.5 ॲव्हरेज हावरली डिमांड. नंतरचा प्रश्न घेऊया. द रेशिओ ऑफ द मॅक्झिमम डेली कन्झम्पशन टू द ॲव्हरेज डेली डिमांड इज. 26 नंबरचं उत्तर आहे मित्रांनो आपल्याला डी नंबरचं 1.8. नंतरचा प्रश्न घेऊया आपण. बल्किंग ऑफ सँड इज. बल्किंग ऑफ सँड म्हणजे काय? काय असतं नेमकं बल्किंग ऑफ सँड होणे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं स्वेलिंग ऑफ सँड वेन वेटेड. म्हणजे वाळू जी असते, वाळू जर ओली झाल्यानंतर त्याच्यामध्ये स्वेलिंग येते तर त्याला बल्किंग ऑफ सँड म्हणतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बल्किंग ऑफ सँड इज कॉज ड्यू टू. बल्किंग ऑफ सँड कशामुळं घडतं? क्ले कंटेंटमुळं घडतं, मातीच्या घटकामुळं घडतं का एअर वाईड्समुळं घडतं? हवा जी असते त्याच्यामुळं विसोसिटीमुळं घडतं का सरफेस मॉइश्चरमुळे घडतं? तर बल्किंग ऑफ सँड जे असतं मित्रांनो ते सरफेस मॉइश्चरमुळं घडतं. जर जो पृष्ठभाग आहे त्याचं जर आर्द्रता असेल, पाणी जर असेल तर त्याच्यामुळं बल्किंग ऑफ सँड घडत असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण 29 नंबरचा. द बल्किंग ऑफ सँड ऑक्युअर ड्यू टू एअर इन वॉइड, मॉइश्चर इन वॉइड, सरफेस टेन्शन का कॅपिटलरी ॲक्शन? द बल्किंग ऑफ सँड ऑक्युअर ड्यू टू. त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी नंबरचं मॉइश्चर इन वॉइड्स. ध्यानात ठेवा आहे. त्यानंतरचा प्रश्न घेऊया आपण 30 नंबरचा. बल्किंग ऑफ सँड ऑक्युअर इन द मॉइश्चर कंटेंट ऑफ. बल्किंग ऑफ सँडमध्ये किती मॉइश्चर कंटेंट, किती टक्के मॉइश्चर कंटेंट असतो? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं बी 5% मॉइश्चर कंटेंट असतो. त्यानंतर घेऊया आपण 31 नंबरचा. IS चाळणी क्रमांक 10 mm आणि 4.75 mm सामान्य प्रतवारीसाठी वापरतात. ही खालीलपैकी जे कोर्स ॲग्रिगेट असन, फाईन ॲग्रिगेट असन त्यासाठी कोणती चाळणी वापरली जाते? म्हणजे 10 mm आणि 4.75 mm ही जी चाळणी आहे ही खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी वापरतात? कोर्स ॲग्रिगेट, फाईन ॲग्रिगेट, बोथ कोर्स ॲग्रिगेट अँड फाईन ॲग्रिगेट. तर मित्रांनो याचं उत्तर मित्रांनो आपलं ए नंबरचं कोर्स ॲग्रिगेटसाठी वापरतात, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. Which of the following method of grading of aggregate are the sample of find and coarse aggregate pass through 9 standard sieve? समुच्चयाची प्रतवारी करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचे नमुने आहेत? 9 स्टँडर्ड चाळणीतून बारीक आणि खडबडीत एकत्रित केली जाते. तर 32 नंबरचं उत्तर आहे मित्रांनो आपलं सी नंबरचं बाय फाईननेस मॉड्यूल मेथड आहे, ती फाईननेस पद्धत वापरली जाते, लक्षात ठेवा. 33 नंबरचं बघूया. द साईज ऑफ ॲग्रिगेट बिगर दॅन इज कन्सिडर ॲज कोर्स ॲग्रिगेट. सध्या लाईट गेलेली आहे आणि लाईट गेल्यामुळं खूप गरमी होते बघा. तर चला बघूया आपण. द साईज ऑफ ॲग्रिगेट बिगर दॅन इज कन्सिडर ॲज कोर्स ॲग्रिगेट. कोर्स ॲग्रिगेटमध्ये जी ॲग्रिगेटची साईज असते ती जास्तीत जास्त किती असते? तर आता आपण वरती बघितलं ते 10 mm आणि 4.75 mm. तर 4.75 mm ही जास्तीत जास्त असते, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. चूट सहसा कशासाठी प्रदान केले जाते? व्हॉट आर चूट युजली प्रोव्हाइड फॉर? कॉन्क्रीट जमिनीच्या पातळीसाठी समान पातळीवर हलवणे, टू मूव्ह कॉन्क्रीट फ्रॉम ग्राउंड लेवल टू सेम लेवल. मी याचे उत्तर देऊन टाकतो पटकन. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं चूट जी असते ती आपण जमिनीच्या पातळीपासून खालच्या पातळीवर कॉन्क्रीट हलवण्यासाठी वापरतो. सी नंबरचं उत्तर आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न घेऊया 35 नंबरचा. सध्या गरमी खूप होते, लाईट गेलेली आहे त्याच्यामुळं मला आता अवघड जातं आहे. ठीक आहे. लहान कामांमध्ये कॉन्क्रीटचं वहन करण्यासाठी काय वापरतात? इन स्मॉल वर्क कॉन्क्रीट इज ट्रान्सपोर्टेड युझिंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. त्याचं उत्तर आहे आपलं सी पॅन्स वापरतात. छोट्या कामांसाठी जर कॉन्क्रीट आपल्याला वहन करायचं असेल त्याच्यासाठी आपण पॅन्स वापरतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे. द प्रोसेस ऑफ मिक्सिंग, ट्रान्सपोर्टिंग, प्लेसिंग अँड युझिंग ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट शुड बी टेक एक मिनटं. द प्रोसेस ऑफ मिक्सिंग, ट्रान्सपोर्टिंग, प्लेसिंग अँड युझिंग ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट शुड नॉट टेक मोर दॅन हाऊ मच टाईम? जर आपल्याला ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट मिसळवलं आणि त्याची वाहतूक जर करायची असेल तर किती मिनिटापेक्षा जास्त वेळ लागू नये, असा प्रश्न आहे आपला. तर मित्रांनो 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागू नये, ए नंबरचं आपलं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण.
स्लम्प टेस्ट इज मेजर ऑफ स्लम्प टेस्ट हे कशा म्हणजे स्लम टेस्ट हे काय मोजायचं, काय कशासाठी मोजतं असं म्हणायचं आहे. स्थानासंबंधित शक्ती मोजतं, दाब सहन करणे शक्ती मोजतं, प्रभाव मूल्य मोजतं का सुसंगतता मोजतं. तर मित्रांनो, टेन्साईल स्ट्रेंथ, कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, इम्पॅक्ट व्हॅल्यू, कन्सिस्टन्सी. तर कन्सिस्टन्सी मोजण्यासाठी आपण स्लम टेस्टचा वापर करतो. वर्कॅबिलिटीसाठी सुद्धा वापर करतो, लक्षात ठेवा. वर्कॅबिलिटी, कन्सिस्टन्सी. त्यानंतर बघा, स्लम टेस्ट फॉर कॉन्क्रीट इज कॅरीड आउट टू. स्लम टेस्ट का केल्या जाते, कॉन्क्रीटची जी स्लम टेस्ट असते ती का केल्या जाते. तर मित्रांनो, वर्कॅबिलिटी करण्यासाठी स्लम टेस्ट केल्या जाते. हे तुमच्या सगळ्यांचं पाठच पाहिजे. असे क्वेश्चन पडले तर मार्क गेला नाही पाहिजे. त्यानंतर बघा, 0.88चे कॉम्पॅक्शन फॅक्टर कॉन्क्रीट मिक्सची कार्यक्षमता दर्शवते. कशी दर्शवते नव्हते, कमी दर्शवते, खूप कमी दर्शवते, मीडियम दर्शवते का हाय दर्शवते. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं सी, मीडियम दर्शवते. नंतरचा प्रश्न बघूया आपण. कोरड्या कॉन्क्रीट मिश्रणाची कार्यक्षमता मोजण्यासाठी योग्य पद्धत अत्यंत कमी कार्यक्षमता. अत्यंत कमी कार्यक्षमता असणारं जे कोरडं कॉन्क्रीट असतं. द मेथड सुटेबल फॉर मेजरिंग द वर्कॅबिलिटी ऑफ ड्राय कॉन्क्रीट मिक्स हॅव्हिंग व्हेरी लो वर्कॅबिलिटी इज. सर म्हणजे ड्राय कॉन्क्रीट जर असन, कोरडं जर कॉन्क्रीट असन आणि त्याची वर्कॅबिलिटी खूप कमी आहे, जर ती चेक करण्यासाठी खालीलपैकी कोणतं उपकरण वापरतात किंवा कोणती पद्धत टेस्ट वापरली जाते. 40 नंबरचं उत्तर आहे मित्रांनो आपलं सी नंबरचं, VB कन्सिस्टोमीटर टेस्ट केल्या जाते. हे पण ध्यानात ठेवा. VB कन्सिस्टोमीटर टेस्टसुद्धा वर्कॅबिलिटी चेक करण्यासाठी करतात, ज्याचं कोरड्या सिमेंट कॉन्क्रीटसाठी, कोरड्या कॉन्क्रीट. स्लम टेस्टवर पडला नाही तर VB कन्सिस्टोमीटरवरती पडू शकतो. ठीक आहे. नंतर प्रश्न बघूया आपण 41वा. कालपर्यंत 40 प्रश्नापर्यंत झालेलं होतं. आज आपण पुढचे क्वेश्चन बघूया आता. फायबर प्रबलित कॉन्क्रीटची कार्यक्षमता शोधण्यासाठी कोणती चाचणी सर्वोत्तम आहे. विच टेस्ट इज द बेस्ट टेस्ट फॉर फाइंडिंग द वर्कॅबिलिटी फॉर फायबर रिन्फोर्स्ड कॉन्क्रीट. फायबर प्रबलित जर रिन्फोर्समेंट जर कॉन्क्रीटची कार्यक्षमता चेक करायची असेल आपल्याला, तर त्याच्यामध्ये कोणती पद्धत वापरली जाते. तर याचं मित्रांनो, याचं सुद्धा उत्तर आहे आपलं VB टेस्ट यूज केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. प्लास्टिक कॉन्क्रीटची सुसंगतता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणती फील्ड टेस्ट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फील्ड टेस्ट टू मेजर द कन्सिस्टन्सी ऑफ प्लास्टिक कॉन्क्रीट. कन्सिस्टन्सी प्लास्टिक कॉन्क्रीटची जर करायची असेल आपल्याला तर कोणती पद्धत आपण वापरतो. तर मित्रांनो, केली बॉल टेस्ट ही सुद्धा एक टेस्ट आहे, ध्यानात ठेवा. ही प्लास्टिकची सुसंगतता कन्सिस्टन्सी मोजण्यासाठी केली जाते. 43 नंबरचा प्रश्न आहे आपला. अकॉर्डिंग टू IS 456/2000 द स्लम्प व्हॅल्यू इन mm ऑफ द कॉन्क्रीट यूज इन ऑर्डिनरी RCC वर्क फॉर बीम अँड स्लॅब एटसेट्रा. हा जो कोड आहे 456/2000 नुसार बीम आणि स्लॅब इत्यादींसाठी सामान्य RCC कामात वापरल्या जाणाऱ्या या कॉन्क्रीटचे स्लम मूल्य MM मध्ये सांगा किती असतं. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, 50 ते 100 MM तो स्लम्प कोण असतो, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण 44 नंबरचा. रस्ता बांधकामासाठी कॉन्क्रीटचा स्लम्प किती मिमीचा वापर करतो, किती MMचा वापर करावा लागतो. रिकमेंडेड व्हॅल्यू ऑफ स्लम्प ऑफ कॉन्क्रीट फॉर रोड कन्स्ट्रक्शन. रस्ता बांधकामामध्ये आपल्याला किती MMचा स्लम्प वापरावा लागतो असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 20 ते 40 MMचा स्लम्प वापरावा लागतो आपल्याला, सी नंबरचा आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण 45चा. कशाद्वारे कॉन्क्रीटची कार्यक्षमता शोधली जाऊ शकते. वर्कॅबिलिटी ऑफ कॉन्क्रीट कॅन बी फाउंड आउट बाय स्लम टेस्ट ओनली, VB कन्सिस्टोमीटर टेस्ट ओनली, कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट ओनली. तर मित्रांनो, या तिन्ही टेस्ट जे आहे, ऑल द अबोव याचं उत्तर आहे आपलं. या तिन्ही टेस्ट वर्कॅबिलिटी चेक करण्यासाठी केले जातात, ध्यानात ठेवा. जनरली स्लम टेस्ट करतात, VB टेस्ट आपण बघितली की कोरड्या कॉन्क्रीटसाठी करतात. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. रस्त्याच्या स्लॅबसाठी कोणते व्हायब्रेटर वापरले जातात. तर विच व्हायब्रेटर आर यूज फॉर रोड स्लॅब. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं बी, सरफेस व्हायब्रेटरसाठी आपल्याला सरफेस व्हायब्रेटर यूज करावं लागतं रोडच्या स्लॅबसाठी. ठीक आहे. 20 सेंटीमीटरपेक्षा कमी जाडीच्या साध्या कॉन्क्रीट रस्त्याच्या पृष्ठभागाला कॉम्पॅक्टिंगसाठी काय वापरतात. द फॉर कॉम्पॅक्टिंग प्लेन कॉन्क्रीट रोड सरफेस ऑफ थिकनेस लेस दॅन 20 सेंटीमीटर वी यूज. 20 सेंटीमीटरपेक्षा कमी जाडीच्या कॉन्क्रीट रस्त्याच्या पृष्ठभागासाठी जर कॉन्क्रीटचा रस्ता करायचा असेल आणि त्याची जाडी जर 20 सेंटीमीटर असेल तर खालीलपैकी कॉम्पॅक्टिंगसाठी कोणतं व्हायब्रेटर यूज केलं जातं असा प्रश्न आहे. तर मित्रांनो, स्क्रीड व्हायब्रेटर यूज केलं जातं, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. पृथक्करण टाळण्यासाठी कॉन्क्रीट ठेवण्याची कमाल उंची काय आहे. टू प्रिव्हेंट सेग्रिगेशन, म्हणजे जे आपण खडी टाकतो, वाळू टाकतो, हे वेगवेगळं होऊ नये, त्याचं सेग्रिगेशन होऊ नये म्हणून किती उंचीपर्यंत आपण ते ठेवलं पाहिजे. द मॅक्झिमम हेट ऑफ प्लेस कॉन्क्रीट इज. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं
150 सेंटीमीटर उंचीपर्यंत आपण हे केलं पाहिजे. सिमेंट कॉन्क्रीटच्या मजल्याच्या बांधकामासाठी कमाल अनुयज्ञ आकाराचा एकत्रित आकार आहे. फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ सिमेंट कॉन्क्रीट फ्लोअर द मॅक्झिमम परमिसिबल साईज ऑफ ॲग्रिगेट इज. सिमेंट कॉन्क्रीटच्या मजल्याच्या बांधकामासाठी कमाल अनुयज्ञ आकाराचा एकत्रित आकार आहे. 49चं उत्तर आहे मित्रांनो आपलं डी. 10 mm आपल्याला ॲग्रिगेटची साईज ठेवावं लागते, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. 50वा प्रश्न आहे आपला. द प्रोसेस ऑफ प्रॉपर अँड ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ कॉन्क्रीट इन्ग्रेडियंट फॉर युनिफॉर्मिटी ऑफ प्रॉपर्शन इज नोन. अशी कोणती प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये ॲक्युरेट मेजरमेंट होतं कॉन्क्रीटच्या इन्ग्रेडियंटचं? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो आपलं डी. त्याला म्हणतात बॅचिंग करणे. बॅचिंग करणे, ठीक आहे. 51 प्रश्न बघूया आपण. सेपरेशन ऑफ वॉटर सँड सिमेंट फ्रॉम फ्रेशली मिक्स कॉन्क्रीट इज कॉल्ड. ताजे मिश्रित कॉन्क्रीटपासून पाणी, वाळू, सिमेंट वेगळे होणे याला काय म्हणतात? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं सेग्रिगेशन. पाणी, सिमेंट, वाळू वेगळे होणे याला म्हणतात सेग्रिगेशन म्हणतात, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया आपण. 52वा. कॉन्क्रीटच्या छोट्या छिद्रातून येणाऱ्या जादा पाण्याला काय म्हणतात? एक्सेस वॉटर कमिंग फ्रॉम स्मॉल पोर्स इन. कॉन्क्रीटच्या छोट्या छोट्या छिद्रांमधून जर पाणी जास्त प्रमाणामध्ये येत असेल तर त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं ब्लीडिंग म्हणतात त्याला, लक्षात ठेवा. सी नंबरचं उत्तर आहे आपलं. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. अ बॅडली मिक्स सिमेंट कॉन्क्रीट रिझल्टिंग. जर आपण व्यवस्थित जर सिमेंट कॉन्क्रीट मिक्स नाही केलं तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? तर मित्रांनो त्याच्यामध्ये हनी कॉम्पिंगचा धोका निर्माण होतो, हे ध्यानात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. कॉन्क्रीट मिक्स ज्यामुळे गुळगुळीत फिनिश मिळण्यास अडचण येते ते मिळवा. द कॉन्क्रीट मिक्स विच कॉज डिफिशियन्सी ऑब्टेनिंग अ स्मूथ फिनिश फोजेसिस. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं हार्शनेस. हार्शनेसमुळं आपल्याला गुळगुळीत फिनिश मिळणार नाही. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. कॉन्क्रीटचे कठोर मिश्रण. हार्श मिक्स ऑफ कॉन्क्रीट. प्लॅस्टिसिटीचा अभाव, एकसंध आहे, उच्च सिमेंट सामग्री आहे, सहज मोल्ड करता येते. तर मित्रांनो प्लॅस्टिसिटीचा अभाव असल्यामुळं हार्श मिक्स होतं, कॉन्क्रीट म्हणजे कठोर होतं, कडक होऊन जातं प्लॅस्टिसिटीचा अभाव असल्यामुळं. त्यानंतर श्मिटचे रिबाउंडर हॅमर तंत्र काय मोजण्यासाठी वापरले जाते? श्मिट रिबाउंड हॅमर टेक्निक इज यूज फॉर मेजर. श्मिटचे जे रिबाउंड हॅमर तंत्र असतं ते काय मोजण्यासाठी वापरतात? तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे आपलं सरफेस हार्डनेस मोजण्यासाठी श्मिटचे रिबाउंडर हॅमर तंत्र वापरण्यात येतात. त्यानंतर बघूया आपण. कॉन्क्रीटच्या संरचनेची लांबी ओलांडल्यास विस्तार सांधे प्रदान केले जातात. एक्सपेन्सिव्ह जॉईंट आर प्रोव्हाइड इफ द लेंथ ऑफ कॉन्क्रीट स्ट्रक्चर एक्सीड. ठीक आहे. 57व्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आपलं बी. 45 मीटरपर्यंत आपण त्याला वाढवू शकतो. According to IS 456/1978, the thickness of reinforced concrete footing on piles at its edge is kept less than. IS 456/1978 नुसार ढिगाऱ्यांवर प्रबलित कॉन्क्रीटच्या पायाची जाडी त्याच्या कडापेक्षा किती सेंटीमीटरपेक्षा कमी ठेवल्या जातात? कडापेक्षा कमी ठेवल्या जातात असा प्रश्न आहे मित्रांनो. त्याचं उत्तर आहे आपलं सी. 15 सेंटीमीटरपेक्षा कमी ठेवलं जातं. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. कॉन्क्रीटमधील विस्तार संयुक्त हा एक प्रकार आहे. एक्सपेन्शन जॉईन इन कॉन्क्रीट इज अ टाईप ऑफ. कॉन्क्रीटमधील विस्तार संयुक्त हा कशाचा प्रकार आहे खालीलपैकी? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं मुवमेंट जॉईंटचा प्रकार आहे, लक्षात ठेवा. आहे एक्सपेन्शिव्ह जॉईंट इन अ कॉन्क्रीट इज अ टाईप ऑफ मुवमेंट जॉईंट. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण 60 नंबरचा. आवाज जर कमी झाला असेल तर सॉरी. रस्त्यांमधील प्रबलित स्लॅबच्या बांधकामामध्ये कोणत्या प्रकारचे सांधे एकमेकांच्या जवळ असतात? विच टाईप ऑफ जॉईंट आर क्लोज टू इच अदर इन द कन्स्ट्रक्शन ऑफ रिइन्फोर्स्ड स्लॅब इन रोड. तर मित्रांनो 60 नंबरचं उत्तर आहे आपलं ए. कॉन्ट्रॅक्शन जॉईंट, लक्षात ठेवा. आहे 61 नंबरचा प्रश्न घेऊया आपण. आफ्टर हाऊ मच टाईम द फॉर्मवर्क इज युजली रिमूव्ह वन्स द वॉल, कॉलम अँड व्हर्टिकल फेसेस ऑफ ऑल स्ट्रक्चरल पार्ट हॅव बीन बिल्ड. सर्व स्ट्रक्चरल भागांच्या भिंती, स्तंभ आणि उभ्या चेहरे नाही रे काय फेसेस सॉरी मित्रांनो बांधल्यानंतर फॉर्मवर्क साधारणपणे किती वेळानंतर काढला जातो? आफ्टर हाऊ मच टाईम द फॉर्मवर्क इज युजली रिमूव्ह वन्स द वॉल, कॉलम, व्हर्टिकल फेसेस. वॉल असेल, भिंती असेल, कॉलम असेल किंवा जे पण उभे स्तंभ असतील जर त्याचं आपल्याला
जे फॉर्मवर्क असतं आपण जे लावतो तर ते किती वेळानंतर काढलं जायला पाहिजे, 14 दिवसानंतर, 7 दिवसानंतर का 3 दिवसानंतर का 24 ते 48 दिवसानंतर. तर ते जे काढायला गेलं पाहिजे मित्रांनो 24 ते 48 तासानंतर आपण काढू शकतो. त्यानंतर बघूया IS मानांकनानुसार 456/2000 नुसार स्तंभाच्या उभ्या पृष्ठभागासाठी स्ट्रायकिंग फॉर्मवर्क करण्यापूर्वी किमान कालावधी किती असतो. ॲज पर IS 456/2000 मिनिमम पिरियड बिफोर स्ट्रायकिंग फॉर्मवर्क ऑफ व्हर्टिकल सरफेस ऑफ द कॉलमचे जे व्हर्टिकल आपण हे लावलेले असतात ते किती दिवसानंतर आपण काढू शकतो. कमीत कमी कालावधी सांगितलेला आहे आपल्याला मित्रांनो, एका दिवसामध्ये सुद्धा आपण काढू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. What is the minimum period of before striking formwork for props to slab spanning up to 4.5 m as per is 456/2000. IS मानांकन 456/2000 नुसार 4.5 मीटरपर्यंत पसरलेल्या स्लॅबच्या प्रॉपसाठी, प्रॉप बघा असे उभे आडवे आपण हे वापरतो स्लॅबला आधार म्हणून. फॉर्मवर्क स्ट्राईक करण्यापूर्वी किमान कालावधी किती दिवस ठेवावं लागतं आपल्याला त्या प्रॉपला. तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे आपलं बी, 7 दिवसापर्यंत आपल्याला त्याला ठेवावं लागतं. नंतर बघूया आपण द मिनिमम पिरियड बिफोर स्ट्रायकिंग द फॉर्मवर्क फॉर प्रॉप्स टू स्लॅब स्पॅनिंग. जर 6 मीटर असेल, 6 मीटर पसरलेल्या स्लॅबच्या प्रॉपसाठी फॉर्मवर्क काढण्यापूर्वी किमान कालावधी किती पाहिजे. जर 6 मीटर असेल तर किती पाहिजे मित्रांनो, तर 14 दिवस आपल्याला ठेवावे लागेल. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. द मिनिमम स्ट्राईक असे प्रश्न तर एवढे तर हार्ड काही प्रश्न जाणार नाही, पण तरीसुद्धा आपण घेतले. द मिनिमम स्ट्रायपिंग टाईम ऑफ सॉफिट फॉर्मवर्क टू बीम्स प्रॉप्स टू बी रिफिक्स इमिडिएटली आफ्टर रिमूव्हल ऑफ फॉर्मवर्क. बीममध्ये सॉफिट फॉर्मची किमान स्ट्रिपिंग वेळ किती वेळ ठेवायला पाहिजे आपण. सॉफिट फॉर्मवर्क काढून टाकल्यावर लगेच रिफिक्स केले जाते, म्हणजे ते प्रॉप्स लावल्या जातात नंतर. तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे 7 दिवस. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. द मिनिमम स्ट्रायपिंग टाईम ऑफ सॉफिट फॉर्मवर्क टू स्लॅब प्रॉप टू बी प्रिफिक्स इमिडिएटली आफ्टर रिमूव्हल फॉर्मवर्क. स्लॅबमध्ये सॉफिट फॉर्मची किमान स्ट्रिपिंग वेळ किती असते. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं 3 दिवसापर्यंत आपल्याला ठेवावं लागतं. लक्षात ठेवा हे प्रश्न. नंतरचा प्रश्न बघूया आपण. IS मानांकन 456 नुसार कॉन्क्रीट मिक्सच्या ग्रेडची संख्या किती आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे 7 ग्रेडची संख्या आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ RCC स्लॅब कॉलम बीम वॉल एटसेट्रा द ग्रेड ऑफ कॉन्क्रीट मिक्स यूज फॉर. RCC स्लॅब बीम कॉलम बीम भिंती इत्यादीसाठी खालीलपैकी कोणतं प्रमाण वापरलं जातं. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं 1:2:2:4 हे प्रमाण वापरलं जातं, हे लक्षात राहू द्या. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ सिमेंट कॉन्क्रीट डॅम द मॅक्झिमम पॉसिबल साईज ऑफ ॲग्रिगेट. जर आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटचा डॅम बनवायचा असेल धरणावरती, बंधाऱ्यावरती जर आपल्याला ते सिमेंट कॉन्क्रीटचं असेल तर ॲग्रिगेटची साईज जास्तीत जास्त किती असायला हवी असा प्रश्न आहे आपला. तर मित्रांनो 40 mm साईज असायला हवी, हे लक्षात ठेवा. आफ्टर कास्टिंग अँड ऑर्डिनरी सिमेंट कॉन्क्रीट ऑन ड्राईंग. कास्टिंग केल्यानंतर कोरडे एक सामान्य सिमेंट कॉन्क्रीट काय करतं नेमकं. तर मित्रांनो श्रिंक होतं ते, लक्षात ठेवा. त्यानंतर बघूया आपण. हे मी उत्तरं दिलेले आहे बघा, इथपर्यंत तुम्हाला भेटन. आता हे जे खालचे क्वेश्चन मी घेतलेले आहे तर हे क्वेश्चन त्याच्यामध्ये नाही येणार, त्या PDF नाही येणार, कारण मी काय केलं माझ्याकडं जुने म्हणजे ही जी प्रिंट आहे ही जुन्या व्हिडिओची होती, तर ते मी फोटो काढून इथं चिपकवलेले आहे, त्यामुळं प्रिंट येणार नाही, झेरॉक्स काढता येणार नाही याच्या. ठीक आहे, हे मिळणार नाही तुम्हाला, हे लक्षात घ्या. तर तुम्हाला ते 5 रुपयामध्ये हवे असेल प्रिंट तर. त्यानंतर M15 दर्जाचे सिमेंट कॉन्क्रीटचे मिश्रण कोणते आहे. आता आपल्याला सिमेंट ग्रेड 7 ग्रेड आहे, तर त्याचं तुम्हाला प्रमाण विचारल, मिश्रण कोणतं असतं नेमकं. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं, 1 मिनटं मित्रांनो, सध्या खूप गरमी होते.